राज्यात सगळीकडे धोधो बरसणारा पाऊस मराठवाड्याकडे मात्र फिरकतच नाहीये। अजूनही शेतीच्या कामांना सुरुवात झाली नाहीये। जेमतेम 60% पेरण्या संपूर्ण मराठवाड्यात झाल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र आसव दाटून आली आहेत। जमिनीत अजूनही ओलावा आलेला नाहीये, तरी सुद्धा देवाच्या नावानं आता पेरणी करत असल्याचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर काही शेतकरी ओंजळीनं पाणी देऊन आपली कपाशी जगवण्याचा प्रयत्न करतायत। पाहूयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी घेतलेला हा आढावा। राज्यात सगळीकडे पाऊस सुरू असताना मराठवाड्यात मात्र अजूनही वरुण राजा बरसलेलाच नाहीये। त्यामुळे शेतीची कामं जुलै महिन्याच्या मध्यासही खोळंबलेलीच दिसते। ही जमीन बघा, अजूनही या जमिनीला ऊल आलेली नाहीये। त्यामुळे या जमिनीत पेरायचं काय असा प्रश्न बळीराजाला पडलाय। संपूर्ण खरीप हंगाम वाया जातो की काय असा प्रश्न, अशी भीती आता या बळीराजाला वाटते। बी बियाणं तर घरी आणून ठेवलंय, त्याचं करायचं काय या सर्व परिस्थितीत खचलेला बळीराजा आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत भीमराव आहेत, 75 वर्षाचे शेतकरी आहेत। पाऊस नाही, काय नाही, काय पेरणी, काय चालू आहे शेतात आता बाजरी पेरू राहिलो साहेब। अच्छा, हा बाजरी पेरू राहिलो, पण पाऊस नाही आहे ना। पाऊस नाही, पण आता काय करावं, आता त्याला विलाज नसतो ना, सारे परमेश्वराच्या हातात आहे। हा असं होतं का? पण तुम्ही आता इतके वर्ष शेती करताय, पाऊस यायचा ना पहिले? भयंकर पाणी होते पहिले, कठीण पाणी होते। चालू मध्ये एका जागी आवतं पडत होते, हप्ता हप्ता निघत नव्हते। लिंबरू हा बाजरीचं त्याच नाही उगवली तर आता त्याला विलाज नाही ना, काय विलाज आहे त्याला? वटी काळी आईची वटी भरणं आहे। आता सुरुवातीला पाऊस आला होता, त्यानंतर कपाशी लावण्यात आली होती। ही कपाशी आता थोडी थोडी वर आली आहे, मात्र पुन्हा पावसाने दगा दिला ना, तिला या पद्धतीनं पाणी देऊन जगवावं लागत आहे। करणार काय? पेरणी झाली, खर्च झाला, पीक तर यायला पाहिजे, कपाशी तर उगायला पाहिजे। त्यामुळं कपाशीला जगवण्यासाठी ही कसरत सुरू आहे। दूरवरून कुठून तरी पाणी आणायचं आणि अशा पद्धतीने या कपाशीला ओंजळीनी ते पाणी द्यायचं आणि त्यातून झाडं जगवण्याचा हा प्रयत्न आहे। आपल्यासोबत आहेत शेतकरी। काय सध्या पाऊस पाण्याची अवस्था, काय करताय तुम्ही हे सांगा ना मला। पाऊस नाही, पाणी नाही, पाणी चालू आहे झाडा टाकाला। अच्छा, हा, पण हे असं पाणी टाकल्याने काय होतं? मग काय करा मग त्याला आता? त्या झाड जगण्यासाठी पाणी आण नाही त्याला। अच्छा, मग झाड जगवण्यासाठी हे टाकताय? हा, मेहनत आणि खर्च वाया जाऊ नये म्हणून पाऊस येईपर्यंत या झाडांना जगवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। भर पावसाळ्यातही मराठवाड्याची ही दारुण अवस्था आहे। सगळीकडे ज्या पद्धतीने हा पाऊस धोधो परसतोय, बस तसाच हा पाऊस मराठवाड्यात पडावं एवढीच इच्छा आता बळीराजा व्यक्त करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, सी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।